आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती, आपली माणसे. अल्पसंख्याक समाजाचा खंबीर आधार कोसळला. लोकनेते अजितदादा पवार यांना अखेरचा सलाम. ताहिर बेग मिर्झा. अल्पसंख्याक समाजाचा कणा मोडला. अजितदादा पवार यांचे निधन. विकासवादी निर्भीड नेतृत्व काळाच्या पडद्याआड. निजामपूर प्रतिनिधी. अल्पसंख्याक समाजासाठी अन्यायाविरुद्ध ढाल बनून उभे राहणारे, सत्तेचा उपयोग केवळ विकासासाठी करणारे आणि निर्णयक्षमतेचे प्रतीक असलेले लोकनेते अजितदादा पवारसाहेब यांच्या निधनाने अल्पसंख्याक समाजाचा खंबीर आधार कोसळला आहे. हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नसून सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या निर्भीड नेतृत्वाचा अंत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अर्थ व नियोजनसह अल्पसंख्याक कल्याण व विकास मंत्रालयाची जबाबदारी अखेरपर्यंत सांभाळताना अजितदादा पवार साहेबांनी अल्पसंख्याक समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 1500 कोटी रुपयांचा निधी देत त्यांनी आर्थिक सबलीकरणाचा मजबूत पाया घातला. याचबरोबर MARTI महाराष्ट्र अकॅडमी ऑफ रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना करून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संशोधन व कौशल्य विकासाच्या दृष्टीने एक नवे दालन खुली केले. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर पुढे जाण्याची संधी मार्टीमुळे उपलब्ध झाली. हे त्यांच्या दूरदृष्टीचे ठोस उदाहरण ठरले. मॅट्रिक पूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, परदेशी उच्च शिक्षणासाठी सवलतीचे कर्ज, अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृहे तसेच अल्पसंख्याक बहुल भागांत रस्ते, शाळा व रुग्णालयांचे जाळे उभारण्याचे निर्णय त्यांनी घेतले. राज्यपाल कोट्यातून इद्रिसभाई नाईकवडी यांना आमदार केले. अल्पसंख्याक समाजाला मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ यांना प्रतिनिधित्व देण्याचा ऐतिहासिक निर्णय असो वा विविध महामंडळांवर समाजाला निर्णायक स्थान देण्याची भूमिका अजितदादा पवार यांनी सामाजिक न्याय केवळ भाषणापुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला. शिव, शाहू, फुले, आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या विचारांवर चालणारे, सर्व धर्म समभाव जपणारे हे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले असले तरी काम करत आलो, काम करत राहू हा त्यांचा मंत्र आजही कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश संघटन सरचिटणीस व निजामपूर ग्रामपालिकेचे सदस्य ताहिर बेग मिर्झा यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, अल्पसंख्याक समाजाचा खरा मित्र हरपला आहे. मात्र अजितदादांचे विचार, त्यांची विकासाची दिशा आणि न्यायाची भूमिका आम्ही जिवंत ठेवू. महाराष्ट्राच्या विकासाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी आदरांजली आहे. खंबीर नेतृत्व गेले पण संघर्षाची मशाल पेटतीच राहणार, हेच अजितदादांना खरे स्मरण. इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा पण विकासाची गती थांबू
राहू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.